हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आम्ही चाललो आहे आज. स्पेशली आमचा ब्लॉग चालू होणार आहे का तर माझ्या भावाचं लग्न आहे. आम्ही त्याच्यासाठी केळवणासाठी डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायला जात आहे. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी डेकोरेशनच्या वगैरे आम्ही घेऊ आणि आम्ही थोडंफार डेकोरेशन करणार आहे. तो येणार आहे त्याच्यासाठी खूप काय काय बनवतोय. इवन वहिनी सुद्धा येणार आहेत आमच्याकडे. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर माझ्या दादा वहिनीला आम्ही म्हणजे दादाने वहिनीला सरप्राईज बर्थडे गिफ्ट केलं होतं. आणि या व्लॉगमध्ये जे दादा आणि वहिनी येणार आहेत त्याच्यामुळे आम्ही डेकोरेशन वगैरे प्लॅन केलं आहे. त्यांच्यासाठी खूप काय काय बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय डेकोरेशनचं सामान वगैरे घेऊ, कसं प्लॅनिंग करू, काय काय करू. आणि मग पुढच्या म्हणजे हाच व्लॉग कंटिन्यू राहणार आहे. आम्ही काही गॅप वगैरे नाही टाकणार आहे. कंटिन्यू राहून आम्ही सांगू की आम्ही काय काय डेकोरेशन केलेलं आणि त्यांना काय काय गिफ्ट घेतलं आहे. दाखवू हो दाखव. करेक्ट होत आहे. त्याच्यामुळे बघू आपण काय काय करतोय ते. तुम्ही आमच्या बरोबर राहा. आणि तर आता आम्ही सगळ्यांचे हे विचार ऐकू कसं वाटतं आहे. माझी मम्मीशी बोलूया पहिला. मम्मी तुला कसं वाटतंय आपण चाललोय आता सगळं सामान वगैरे आणायला? खूप बरं, मला खूप आनंद होतोय. मग आता आपल्या घरी केळवणाचं डेकोरेशन पाहिजे, तिथे डेकोरेशन करणार आहे. मी खूप खुश आहे. आणि बघू बाकीचे लोक काय करतायत. तर हे माझ्या घरात मी चाललो आहे. हे बघा ही माझी बायको. हॅलो. आपण माझी चाय झाली का रेडी? चाय रेडी आहे, ठेवली. हे बघा ही माझी बहीण. थोडा घरात हे सॉरी ते लक्ष नका देऊ. याची मीटिंग चालली ऑफिसची. भेटूया पुढे. घे मी देते तुला पैसे. आम्ही दोघी देतो. घे. आम्हाला पैशाचं नाही बोलत मी. साडी आम्हा तिघांचं बोलते. लिटरली ती आवडली. कोण ग्रीन वाली ती ग्रीन खूप आहे. नको पण मी सांगते ती सुंदर आहे. ती खूप चांगली केरोसिन कलर मस्त. आम्ही ऑप्शनमध्ये आलो आहे विरारला. आम्ही युजली इथूनच शॉपिंग करतो आणि आम्ही व्हिडिओ त्याच्यासाठी घेतो आहे की आम्ही काहीतरी सिलेक्ट केलं आहे त्याच्याकडे आणि त्याला ते आवडलं आहे. आता माहीत नाही या लोकांना आवडल्यानंतर गिफ्ट काय घेणार आपण. बट आम्ही चॉईस केलं आहे ते बघू. तर तुझी शॉपिंग केवढी झाली समीक्षा? आता आपण हे घेतोय ते स्वीट्स. आता मी स्वीट्स घेतो त्यांच्यासाठी. घरी फक्त खीर बनवणार आणि थोडंसं काहीतरी मिठाई वगैरे बघतो. मला आता भूका लागल्यात म्हणून आम्ही काहीतरी चायनीज पॅटीज वगैरे खातो. तुला नाही मम्मी भूक लागली? लागली आहे पण मी असं चायनीज नाही. तर आता आम्ही असा नाश्ता करतोय. सेजल तुला कसं वाटतंय? छान. आमची अजून एक छोटीशी प्रिन्सेस आम्हाला भेटली आहे. यू हाय कर. हिला असं काहीतरी होत असतं मध्ये मध्ये. ती आवाज काढते. मावशी पण भेटल्यात आम्हाला. माझं आहे ते. आम्ही डेकोरेशनचं सामान घेता घेता थांबलोय. पॉज लागलाय थोडासा. मम्मींना त्यांची बहीण भेटली आहे मावशी आणि मग त्या गप्पा मारत बसल्यात. आमचं सामान अर्ध्यापेक्षा जास्त घेऊन झालंय उद्याच्या केळवणाच्या प्रिपरेशनचं. फक्त थोडंसं काहीतरी घ्यायचं पेंडिंग आहे ते आता आम्ही जाऊन घेऊ. हे दोघं आता भेटलेत. एवढ्या सगळ्या गोंधळानंतर आता आम्ही जेवायला आलोय. बिझी झालोय झोपण्यामध्ये. भूक लागली. अवतार बघून सगळ्यांना भुका लागल्यात आणि आम्ही आता सूप पिणार आहोत. खूप झोपायला डेकोरेशन करायचं सगळं घेऊन झालंय आता आमचं. काय पाहिजे? काय मातोश्री कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त. कारण जी गोष्ट आवडत नाही ती आज खूप आवडायला लागली. भूक लागली आहे. थकलात ना तुम्ही म्हणून. खूपच. सो लेट्स एन्जॉय गाईज. तर जस्ट जेवून झालं आहे. बघा ही चष्मीश बघा.
आणि माझी मम्मी इकडे आहे. तर जेवून झालं आहे, आता घरी जाऊन प्रिपरेशन करायची आहे उद्याची आणि पुढचा ब्लॉग सुद्धा बनवायचा आहे. एडिटिंग बाकी आहे अजून. भेटू नेक्स्ट. थोडंसं डेकोरेशन चालू केलं आहे आम्ही. केळवणसाठी स्टिकर्स आणलेले, त्यांचे फोटो प्रिपेअर केले आहेत. थोडीशी लाईटिंग करणार आहोत. इकडे थोड्याशा माळा वगैरे आहेत, फ्लावर्स वगैरे घेतले आहेत. हे बॅकग्राऊंड असं टाकलं आहे. आता डेकोरेशन करू आणि ह्याच्यानंतरचं पूर्ण रेडी झाल्यावर तुम्हाला दाखवू आम्ही. साहिल आता पूर्ण प्रिपरेशन करतो आहे आणि मी त्याला हेल्प करते आहे. मम्मी वगैरे आहेत आमच्याबरोबर हेल्प करायला. आपण करूयात आणि नंतर तुम्हाला फायनल लुक दाखवूयात. बाय. हॅलो गाईज, खूप वेळाने भेटतोय आपण. आमचं पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. ते लोक यायच्या रस्त्यात आहेत. आम्हाला आता रेडी व्हायचं आहे. आम्ही फर्स्ट रेडी होतो, नंतर पूर्ण डेकोरेशन रिव्हील करतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय आम्ही फूड बनवले ते पण दाखवतो. तिकडचं पण डेकोरेशन दाखवतो. ओव्हरऑल आम्ही आता रेडी होऊन तुम्हाला पूर्ण आमची कालपासूनची आत्तापर्यंतची मेहनत दाखवू. खूप काय काय चाललंय, खूप काय काय चाललेलं होतं, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला नाही मिळाला. पण आम्ही दाखवतो आणि थोड्या वेळात सगळं रिव्हील करतो. बाय. तर आपण क्यूचे बाईट घेऊया. क्यू, तुला कसं वाटतंय हे डेकोरेशन आजचं? मला मस्त वाटतंय. हे सुदेश मामासाठी किती चांगलं केलंय ना आपण. येस. तुला आवडलं? असं पण फोटो काढतो. मम्मीला विचारू आपण डेकोरेशन कसं वाटलं. मम्मी बघ कसं वाटतंय. छान, खूपच कसं केलंय आपण डेकोरेशन? खूप मस्त. फोटो कुठून भेटले? अरे कुठे भेटले? तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा जरा. हे दोघांनाही आवडलंय का? ओव्हरवेल्मिंग आणि भारी वाटतंय. हॅलो गाईज, आपल्याकडे नवरा नवरी आले आहेत आणि आपलं ओव्हरऑल केळवणचं डेकोरेशन त्यांना खूप आवडलंय. ऍक्च्युली मध्ये खूप जास्त सुंदर आहे. खूप जास्त ओव्हरवेल्मिंग होतं. मला खूप आवडलंय. मी जाऊबाई आहे, मोठी छोटी. मी मोठी जाऊ. म्हणजे सेकंड, मला माहिती नाही सेकंड लग्न होतं ना, मला वाटलं मी छोटी असेल. मला आवडलेलं सगळ्यात जास्त स्पेशल गिफ्ट, स्पेशल थिंग्स म्हणजे ह्याच्यात काही मुवमेंट्स आहेत. ह्या फोटोज मध्ये खूप स्पेशल मुवमेंट्स आहेत ज्या मला अजूनही आठवतात. प्रत्येक हे तर नवीन नवीन लेटेस्टच्या आहे 3 वर्ष आधीच्या, पण त्याच्या अदरवाईज पण खूप सारे मुवमेंट्स आहेत. ते पण असं लगेच असं फोटोज वाईज खूप भारी वाटतंय मला. खूप प्रेशस फील होतंय मला. थँक्यू सो मच. हे आपल्याला हे सगळं बघून आहे ना, हे सगळं बघून आपल्याला लय आवडलेलं आहे. दादू लय भारी केलंय या दोघांनी पण, सगळ्यांनीच म्हणजे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. तर खूप अप्रतिम आणि सुंदर असं हे डेकोरेशन आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. आणि वेलकम गेस्चर पण खूप चांगला होता. तर थँक्यू सो मच गाईज. एवढूशावर थांबतायत, ह्यांना माहित नाहीये ह्यांची वाट लागणार आहे आज. आपण यांची वाट लावणार आहे आणि ह्या लोकांना आताच ओव्हरवेल्मिंग वाटतंय. आपण यांची खेळणार ह्यांच्या बरोबर, हे ह्यांना माहित नाहीये. आपण गेम्स खेळणार आहोत त्यांच्या बरोबर. तर आपण थोड्या वेळाने कंटिन्यू करूया. बाय. अच्छा, तुमची लव्ह स्टोरी
अरे वा, कसं खूप complicated. कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून ऐकायला मजा आहे आणि स्टोरी आम्हाला आवडेल ऐकायला. अरे वा, कसं. सांग तूच सांग. सांगा. हा सांग. हे चुकीचं आहे, तूच सांग करतोय. अर्धी तू सांग, अर्धी तू सांग. नाही, ती पूर्ण सांग. खूप वर्ष आधीची गोष्ट आहे, जवळजवळ 15 वर्ष आधीची गोष्ट आहे. 2010 मध्ये सुदेश मला भेटलेला. ती ऍक्च्युली थोडीशी वेगळीच गोष्ट होती. सुदेशला मी काही एवढी आवडायची नाही, हे ब्रॅकेटमध्ये आहे. सुदेशला मी पहिल्यांदा बघितलेला तो दिवस मला आजही आठवतो. एकदम स्पष्ट माझ्या अंगावरती शहारे आल्यात लिटरली. मी पुढे बसली होती, 10वीचा क्लास होता. मी पहिल्यांदा माझ्या क्लाससाठी गेलेली. मला नव्हतं माहिती की मला तिथे सुदेश भेटणार होता. आणि त्याला बघताच आणि पहिल्यांदा मला असं एक वेगळं काहीतरी वाटलं की म्हणजे असं कोण आतापर्यंत भेटलं नाहीये. मित्र खूप होते पण असा स्माईल किंवा ते डोळे असे म्हणजे एक वेगळं बोलून गेलेली माझ्याशी, ते मला माहिती पण नसेल किंवा मलाही माहिती नसेल. ते एकदम चाइल्डिश होतं एकदम, की काय होतं ते समजलंच नाही. आणि काही दिवस गेले आणि मी याला ऍज अ फ्रेंड विचारलेला होणार का, तो मला फ्रेंडसाठी नाही म्हणालेला. बस आता ह्याच्याकडून पण आहे, ह्याच्याकडून पण थोडं पाहिजे, ह्याच्याकडून पण. हा, देणार ना पुढे. हा, असं कसं पूर्ण. आता बोलून नाही अर्ध. आम्हाला फ्रेंडशिपसाठी का नाही म्हणाले? प्रश्न हा भाई, प्रश्न आहे. सांगू दे, मी नाही बोलत नको सांगू, पण प्रश्न आहे. प्रश्न लय कठीण आहे ना पण. उत्तर हवी ना. डिटेल नाही जायचंय हा. का, डिटेल मध्ये तर मग तेव्हा ऍक्च्युली मला या सगळ्यामध्ये घुसायचं नव्हतं या फील्डमध्ये. मी लांब पडायचो मुलींपासून त्या टायमाला. ओके, म्हणून मी तेव्हा नाही बोललो. ओके, त्याच्यानंतर तर 2 वर्ष निघून गेली. अचानक ह्याने मला DM केलं की हाय कशी आहेस वगैरे असं आणि मग डायरेक्ट प्रपोजच केला. माझ्या मनात तर होतं पण 2 वर्षापूर्वी असं होतं की कॉलेजची वर्ष सुरू होती आणि अचानक हा का विचारतो, काय असू शकतं. मी तर जास्त वेळ नाही घेतला, मी लगेच हो बोलले, तर मला तर हवंच होतं ना, सो मी तर होच बोलली होती. पण तेव्हाच्या थोडंसं मनात नव्हतं. पण काही 4-5 महिने गेले आणि अचानक असा एक दिवस झाला की त्याला प्रेम झालं. एक छोटीशी गोष्ट घडली, ती मी सांगू शकत नाही, पण त्याला प्रेम झालेलं माझ्यावरती. मग त्या दिवसापासून आम्ही आजपर्यंत जवळजवळ मोस्ट ऑफ सोबतच गेलो. तुमची लव्ह स्टोरी ऐकली. आता मला एक प्रश्न आहे. काल मी दोघांनाही सेम प्रश्न विचारलेला, हू सेज आय लव्ह यू फर्स्ट? हा, आय लव्ह यू सुदेशनी पोस्ट म्हटलेलं. आणि तुझ्या ह्याच्यात काय होतं? चुकलं. ह्याचं रॉंग झालं. फर्स्ट 10वीचं होतं. 500 वाढले सुदेशचे. तुझी आवडती काजू कतली खाऊ शकते. आणि तिथेच ठेवले त्या साईडला. चम्मच ठेवलेलं. सुदेशचे 500 हारलाय सुदेश. 500 पॉईंट चढलेत सुदेशवर. मला आजीवालीच आवडते बिकॉज ह्याच्यात प्रॉपर फ्लेवर असतो, जी रिअल काजू कतरी असते. म्हणून सुदेश काजू कतरी खायचा फक्त. आता पुढचं काय वाटतं? अच्छा, आता माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत. मला माहित नाहीये तुम्ही दोघांनी काय उत्तर दिली आहेत. मी तर पहिलं चुकीचंच मानणार आहे. तिने खरं सांगितलेलं, तू नाही. कशासाठी? हू सेज आय लव्ह यू फर्स्ट? सिरियसली हॅरी आला म्हटलेलं, फ्रेंडसाठी बरं मी विचारलेलं. मी ते पण मी त्या दिवशी मी केलेलं, जेव्हा ह्याने विचारलं मी केलेलं ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिक लिहिलेलं. नाही हिशोबाने बोलले. मुलाची साईड घेते. मुलाची नाही, मुलाची नाही. फ्रेंडशिपसाठी विचारलेलं, स्पेसिफिक विचारलेलं. अच्छा. हू वुड विन अन आर्ग्युमेंट? आर्ग्युमेंट मध्ये कोण जिंकतं? वेट, मला विचारायचंय ज्याला मी त्याच्यात काय आर्ग्युमेंट मध्ये कोण जिंकतं? तू सांग. का जिंकते ते सांग. हा, का जिंकते ते सांग. अरे भाई, लेडीज फर्स्ट. कोणत्या पण रिलेशन मध्ये तसं नसतं Always right. तुझं लग्न झालं की तुला कळेल. तसं नसतं. बरोबर बोलायचं. हा, बरोबर आहे. अच्छा, मला दोघांनी वेगवेगळी मेमरी सांगितली आहेत. व्हॉट्स युअर फेवरेट मेमरी विथ युअर पार्टनर?
बेस्ट मेमरी सांगा दोघांनी. सगळ्यात बेस्ट मेमरी, आम्ही दोघं सेम ऑफिसला होतो, सगळ्यांना माहितीच आहे. सो एकदा असा दिवस होता की मी मुद्दाम ऑफिसलाच गेली नाही सकाळी, अरे वा. आणि त्या दिवशी पूर्ण दिवस, तेव्हा मोस्ट ऑफ प्रेमाला 5-6 वर्ष झाली होती. सो मी मुद्दाम असं चेकआउट करायसाठी ह्याला फोन पण नाही घेतला सकाळपासून, गेली पण नाही. आणि हा संध्याकाळी 3 वाजेपर्यंत वाट वगैरे त्याच्याशी कॉन्टॅक्ट का होत नाही. नेमकी माझी मम्मी पण घरी नाही, मम्मीला फोन केला तरी विचारणार तर काय विचारणार, कुठे घरी असंच वेळ. पण ह्याने हिंमत करून मम्मीला काय विचारलं नाही. अचानक 3 वाजता आल्या बॅग घेऊन डायरेक्ट माझ्या घरी बाईक घेऊन आला, बेल वाजवली आणि डोळ्यावरून अशा पूर्ण अश्रू होते मला बघताच. तो मेमरी मी कधीच विसरू शकत नाही, कारण का तो त्या दिवशी मी त्याची फिरकी घेत होती ऍक्च्युली मध्ये, पण तो खूप घाबरला होता की म्हणजे मी कुठे आहे, काय चाललंय माझ्यासोबत, त्याला काहीच माहिती नव्हतं. आणि तो पहिल्यांदा झालेला की कॉन्टॅक्ट माझ्याचकडून थोडासा डिस्कनेक्ट झाला होता. सो तो खूप स्पेशल मुवमेंट होता. 2013 ला फर्स्ट मीन झालेलं, 12 ला तर प्रेमात त्यांनी विचारलेलं. तुझ्यासाठी एकदा सांगितलंय ना. तू सांग सगळ्यात बेस्ट बाय. मुवमेंट्स आम्ही विचारणार, तुम्ही उत्तर देणार. दर सॅटर्डेचा तो क्वालिटी टाइम. आणि गोरेगावला जाणं, हा गोरेगाव बीच खूप जास्त स्पेशल आहे आमच्यासाठी. हो ऍक्च्युली. आम्ही खूप जास्त तिकडे टाइम स्पेंड केला. आणि लग्नासाठी सुद्धा मला तिथेच त्यांनी तिकडे विचारलं. प्रपोज केला, कारण तीच स्पेशल जागा होती. अच्छा. आता मी म्हणून मी तिकडे आमचं तर special. पहिल्यापासून तिकडे. नेक्स्ट क्वेश्चन. आता मी जो प्रश्न विचारणार आहे एकमेकांची सांगायची आहे. व्हॉट्स वन हॅबिट ऑफ युअर पार्टनर यू हॅव ऑलरेडी एक्सेप्टेड? सगळ्यालाच माहिती आहे, नख किती गॉड सुधरवून दमणार होता आहे ते. आणि आमच्या मॅडम डाव्या हाताने खातात, जेवतात डाव्या हाताने. ते एक्सेप्ट केलं. नाही मी उलट सांगणार होते, पण ठीक. काय खायचं? काय खायचं दोघांना? काय पण काजू कतली. नाही अरे काजू कतरी. वाटी ते पुढे हातीवाली, जामुनवाली. जाऊन हे काय आहे आपलं? एकमेकांना बरं. हे काय आहे? काही फोटो System फोटोग्राफर एकमेकांना बोलवा. आम्ही फक्त तोंड बघणार. मला बघून नाही अगं, मी तर असं सरत लेफ्ट हँडी नाही ठेवायचं असतं. स्क्रीन काढू, अरे चालतं रे, ते काढू का? कितीदा खाल्लं असेल. ते काढू. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एकमेकांचा फेवरेट कलर. सुदेश मी सांगू, सगळ्यांना माहिती आहे रेड त्याला खूप आवडतो आणि एक नेव्ही ब्लू आहे. ऑलवेज पर्पल. फेवरेट चुकूच नाही ऍक्टर. शकत. फेवरेट पण ऍक्टर. माहिती होतं. माझा हेच आता शाहरुख खान. मी कंटाळली म्हणाली तर अक्षरशः. सलमान खान. मी काय पाहिली आहे ना, तो टाकलाय ना आरती. सलमान खान. काय तुला खूप आवडतं. सलमान खान. अच्छा. आता मला तिथे दिव्या आहेत हा. तुम्हा दोघांचं तुमच्या दोघांचं फेवरेट सॉन्ग. तुम हो. माझा फेवरेट सॉंग तुझं कोणतं दोघांचं पण होतं ना. ओके ठीक आहे दोघांचं. तू मो कोणतं? रॉकस्टार मधलं. तुम्हाला मोमोचा एक अख्खं कडवं गायचंय. नाही सुदेश नेहमी गातो माझ्यासाठी मला हे तर easy आहे गाणं. ते. नेहमी गातो. आज गाणार आहे तो नाही ना, आज तू गाणार. मी लास्ट टाइम गायलेलं ना. नाही माझा आवाज चांगला. पण तेव्हा ती नव्हती ना. होती ना. पण तिने ऐकलं ना. म्हणजे तू गाणं नव्हतं. ऐका ना, पण हा मुवमेंट आहे आमच्यासाठी ना, आमच्यासाठी तुमच्यासाठी. मग माझं असं इच्छा आहे काही की बोला. नाही, तू पहिला गा मग मी माझ्याकडे बघायला. हा गिटार पाहिजे. हो. ए गिटार गिटार आण, मम्मी गिटार आण. बाई बाई, मी सर्व बंदोबस्त केलाय. तुझे काय मागू शकतो ते माझ्याकडे. मी सर्व बंदोबस्त करून बसलो. पास मेरे साथ मेरे हो तुम यूं, खुद को मैं हार गया तुमसे, तुमको मैं जीता हूँ. मेरे लिए हो तुम यूं, खुद को मैं हार गया तुमको मैं जीता हूँ.
भाई ते वाला बोलला कहीं से त्याला तर कहीं को अभी आओ बेवजह जले तुम भी बोला क्या फिक्र हम मिले बंदिशें ना रही कोई बाकी तुम हो पास मेरे साथ मेरे हो तुम यूं खुद को मैं हार गया तुमको मैं जीता हूँ हो गया एका तरी फोटोची स्टोरी आहे का? एव्हरी फोटो स्टोरी सगळ्यात महत्वाचं नाही ना आहे ना दिस वन हा चला सांगा. हा अच्छा जेव्हा लग्नासाठी सांगा. प्रपोज केलेला तो भुईगाववाला. हा भुईगावचाच आहे ऍक्च्युली मला काही आयडिया नव्हती की त्याला आता फोकस कर त्या फोटोला. हाय मी तुला सांगतोय नाहीये तुला सगळं ऐकू घेतलं आता. बघे प्रपोजच्या दिवसाचं आहे. आता हा तू सांग प्लीज आवाज मोठा आमच्याकडे माहिती हा नाही. प्री वेडिंगचा Pre-wedding. फर्स्ट प्री वेडिंग आमचं होतं त्याचं शूटचं आहे हा तर दीक्षाच्या क्लिनिक वाला आहे आता एंगेजमेंट वाला आहे इझी आहे एकदम हा दिवाळीतला आहे ते पण फटाके shoot फुटतात. साठी. हा स्पेशल फोटो आहे हा जास्त कोणाला माहिती नव्हतं ऍक्च्युली मध्ये आम्ही हिडन काढलं होतं मला अजिबात आयडिया नव्हती की सुदेश मला प्रपोज करणार आहे कारण का 3 वर्ष थोडेसे जास्तच दुरावायचे होते सो मला नव्हतं माहिती की हा मला स्पेसिफिक ह्याच्यासाठी बोलवणार आहे की प्रपोजच करणार आहे मी कशी वेल्ली बनून आले पूर्णपणे की प्रपोजचा वाटत पण नाही येते लिटरली आणि माझी मम्मी खूप तापाने एकदम जास्त फणफणलेली तरी सुद्धा मी सुदेशला भेटायला वेळ काढून गेली होती आणि सुदेश घाबरत रोज मी साडलेले खिशात लपवून ठेवलेलं मला माहितीच नाही काय चाललंय माझ्यासोबत आणि हा रॅड घालून आलेला एकदम ड्रेसिंग बेसिंग करून आलेला मस्त इन हे जीन्स बीन्स घालून आणि मी वेल्ल्यासारखी अशी निघून गेलेली लिटरली आणि हलतोय बसल्या झाडावर हलतो का सारखा काय याच्या मनात चाललंय मी कळतच नव्हतं अजिबात आणि अचानक खिशातून पडलं रोज आणि खाली बसला करून टाकायचं गुलाब आहे आमच्याकडे. अरे इकडे दाखवलंय आमच्याकडे गुलाब आहे करून मस्त गुलाब टाकतो. दिलेला. आमच्याकडे गुलाब आहे. आमच्याकडे गुलाब आहे. इथेच कर पाहिजे सगळे. आणि माझं फेवरेट चॉकलेट चॉकलेट दिलेलं असेल आणि त्याच दिवशी आम्ही सगळे ह्या लोकांनी प्लॅन केला होता आमच्या मला तर काहीच आयडिया फुल सरप्राईज होता या लोकांनी खूप दिवसापासून मीटिंग भरवलेली सगळ्या फ्रेंड्सनी माझ्यासाठी खास प्रपोज कसा करायचा काय करायचं वगैरे मित्रता भाई मित्रता दीक्षाच्या क्लिनिक मध्ये रोज काही ना काहीतरी यांचे मीटिंग व्हायच्या लिटरली असं नाही प्रपोज कसं केलेला आपल्याला काय माहिती? नॉर्मली जसं आपण बसतो कसं का मला थोडा कमी बसलेलं माझा पायाचा थोडा इश्यू आहे मला हा आता नीट झालाय तो आणि मी शॉक होती प्लीज फोटो एक फोटो द्या तसा आम्हाला. आय गॉट इट कोण फोटो काढायला आम्ही selfies काढले. असा नाही रे खाली बसून अजून आहे बाकी टेलिपॅथी चॅलेंज करूया आपण. Oh my God. हे काय असतं हा थोडा वीक असेल कदाचित त्याच्यामध्ये कारण का ही माझा फोटो आहे ऍक्च्युली डोळे बंद करा चिटर काय करणार आहे? काहीच करू शकत नाही. नीट एकदम असेल ताणून हा फिंगर फिंगर Oh God, हे पण सगळं oh God. फिंगर ऍक्शन दोघांनी नो ओ गॉड आय थिंक सुदेशने हे केलं असेल मग आधी काय नाही केलं Oh, sorry. बात तो नाही आहे. मी कसं विसरू शकते हा. ऑलवेज साठी हे असतं मग. ऑलवेज तुला काही हिंट दिलेला अरे तो त्याने फोटो काढताना सुद्धा ते हा. केलेलं त्याने ओके नेक्स्ट आता? परत डोळे बंद पट्टी लाव ना हे हा बघतोय हा चिटर
तुला शपथ आहे हा? हा शपथ आहे. कुणाची ते समजून जा. बेस्ट ऍक्शन बेस्ट ऍक्शन कसली ऍक्शन दाखवू. मी सुदेशची डान्स ऍक्शन दाखवू शकते. दाखव. सुदेश असा काहीतरी असतो त्याचा एकदम असं खलीबली टाईप हा आता सुदेश तू दाखव. रॉंग झालं रॉंग. त्यांनी असं काहीतरी केलं असेल. कसं हा, असाच आहे, हा कसं असाच आहे. कसं सेकंड वाला पण बरोबर होता तुमचा. मला वाटलेलं हा उलटाच करणार नेहमी सेकंड ऍक्शन. आणि तू पहिली काय केली. तू असं नेहमी काय करतो माझ्यासोबत डान्स करताना कसं कसं असं असं अच्छा, हे normal आहे, करतो. हा. हे आता तर नवीन शिकलाय तर नवीन घेतोय हा. हे चुकीचं आहे खूप चुकीचं आहे. ओके सेकंड टाइम झालंय असं की second वाला बरोबर आलंय. नेक्स्ट फोकस द्या इतक्या वर्षाचा. आता नवीन नवीन नको घेऊ. नवीन मला लक्षात आहे. आधीचं पण लक्षात कर थोडं. अरे तू विसरलास का रे दिवस? ते वाला गेलं. हे दिव्यावर पडलं. तुम्हाला बाजूने विचार करायला लागेल. आता तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसला लग्नाचा नाही हे. आत्ताचा सगळ्याचा. हा टू मच फन. तू मग लय मजा आलेली आहे. हा, दोन पूर्ण गेम बी ऐकून सगळं धमाल मजा आली आहे. एकदम सॉर्टेड झालेलं आहे सगळं काय. खूप भारी वाटतंय. आपले गेम संपलेत. आता जेवूया थोडस आणि तुम्हाला पुढचं आम्ही दाखवतो आम्ही काय काय करणार आहोत ते. असेल आता हे दोघं जेवायला स्टार्ट करतात. आपल्याला टेस्टिंग फूडची आता ह्यांच्याकडनं करणार आहे. आपण काही टेस्ट केलेलं नाही आतापर्यंत. चांगलं वाईट जे काही झाले ते गोड मानून घ्यावे. दिसायला तेवढं सुंदर आहे. टेस्टला किती असेल सुंदर. तुमचं काही म्हणणं आहे. तुम्ही नवीन आता जॉईन झाला. छान आहे दिसायला तर खूपच छान आहे. खूप जास्त गोष्टी मिस आउट केल्यात. आधी जर तुम्हाला कळेल ब्लॉग बघाल तेव्हा ऍक्च्युली मध्ये खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी. खूप जास्त पण हे पण खूप सारा पाठ. ह्यांच्या लव्ह स्टोरीचा पार्ट तुम्ही होता बट आम्हाला ती स्टोरी तुमच्याकडनं ऐकायची होती. मिळालाच नाही. तू काही बोलू शकेल का. तर स्पेसिफिक बोललं हा, पाहिजे. बोलू शकता. स्पेसिफिक बोललं पाहिजे. काहीतरी अशी काहीतरी गोष्ट असणार जी की तुला बोलाविषयी वाटेल. अच्छा. जेवण झाल्यानंतर त्यांनी मस्त असा आम्ही त्यांचा केळवणाचा केक कट केला आणि मग आम्ही नावं वगैरे घेतली, उखाणे घेतले आणि त्याच्यानंतर ही क्यू तर काय पाठच सोडत नव्हती केकची आणि तिच्या केकच्या मस्तीमुळे आम्ही लोकांनी खूप धमाल केली. मग औक्षण वगैरे केलं. दोघांचं औक्षण झालं आणि मग सगळ्यांनी त्यांचं औक्षण केलं आणि मग मी छान ओटी भरली. ओटी भरून झाल्यावर मग तिला घेतलेली साडी तिला दिली आणि मग सुदेश दादाचं पण मस्त औक्षण वगैरे झालं. त्यालाही गिफ्ट दिलं. अशा प्रकारे हा व्लॉग आता इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या. आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्लॉगमधला कुठला पार्ट जास्त आवडला ते पण कमेंट करा. तुम्हाला आमचे अजून कोणकोणते व्लॉग आवडतील बघायला ते पण आम्हाला सांगा. बाय.